महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती समोर येते। शरद पवारांना महाविकास आघाडीकडून राज्यसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। तर विधान परिषदेच्या एकमेव जागेसाठी उद्धव ठाकरे उमेदवार असतील। या सगळ्याच्या मोबदल्यात विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला मिळण्याची शक्यता आहे। पाहूया। मवियाचा पदवाटपाचा फॉर्म्युला ठरला। राज्यसभा शरद पवारांना, विधान परिषद ठाकरेंना। विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला। राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगतीये। महाविकास आघाडीच्या वाट्याला येणाऱ्या एकमेव जागेवर तीनही पक्षांनी दावा केला। शरद पवारांनी राज्यसभेवर जावं यासाठी सगळ्यांचा आग्रह असल्याचं सांगून सुप्रिया सुळेंनी राज्यसभेच्या एका जागेवर दावा ठोकलाय। सगळ्यांचाच आग्रह आहे आणि हे खरंच म्हणजे भाग्य आमचं की महाराष्ट्राच्या मायबाप जनतेचं प्रेम आहे आणि आमचे सगळे सहकारी पदाधिकारी सगळ्यांची इच्छा आहे की आदरणीय पवार साहेबांनी राज्यसभेवर जावं। आणि अर्थातच कालच माननीय जयंत पाटील आणि माननीय शशिकांत शिंदेजी यांनी उद्धवजींची ही वेळ मागितलेली आहे। स्वतः अनिल देसाईंना आणि संजय राऊत साहेबांना विनंतीही केली या विषयाबद्दल की आदरणीय पवार साहेबांना सगळ्यांचीच इच्छा असेल तर आपण सगळ्यांनी एकत्र मिळून आदरणीय पवार साहेबांना सगळेच मिळून आपण राज्यसभेवर जाऊया अशी विनंती आपण सगळे प्रेमाने करूया। खरं तर हे प्रेमाचं नातं आहे, त्याच्यामुळे उद्धवजींनाही भेटायला आणि अर्थातच काँग्रेस पक्षाला काल आमचे सगळे आमदार काँग्रेसच्या सगळ्या नेत्यांनाही महाराष्ट्रात भेटले। शरद पवारांच्या उमेदवारीसाठी महाविकास आघाडीत चर्चा होईल असं सांगून संजय राऊतांनीही शरद पवारांची दावेदारी कायम असल्याचे संकेत दिले। मुळात शरद पवारांची उमेदवारीवरती चर्चा होईल ना महाविकास आघाडीमध्ये। शरद पवारांसारखा ज्येष्ठ नेता या देशातला जेव्हा इच्छा व्यक्त करतो की मी अजून एक संधी घेणार आहे, तेव्हा त्याच्यावर तीन पक्षामध्ये चर्चा होईल आणि त्यानंतर आम्ही पुढे जाऊ। तर प्रियंका चतुर्वेदींचा पत्ता कट करण्यासाठी संजय राऊत शरद पवारांचं नाव पुढे करतायत असा टोला भाजपनं लगावलाय। संजय राऊत यांना माहिती आहे की प्रियंका चतुर्वेदींना पुन्हा एकदा राज्यसभेला संधी मिळाली तर पुढच्या वेळेला संजय राऊत यांचा पत्ता कट होईल। त्यामुळं जाणीवपूर्वक शरद पवार साहेबांचं नाव पुढे करून त्यांचा पत्ता, प्रियंका चतुर्वेदींचा पत्ता कापलाच कापला, परंतु आदित्य ठाकरे यांचा पत्ता कट करण्याचं काम देखील संजय राऊत यांनी केलं। कारण प्रियंका चतुर्वेदी या आदित्य ठाकरे यांच्या गटातल्या आहेत आणि आदित्य ठाकरेंच्या गटाला दूर ठेवण्याचं काम या निमित्ताने संजय राऊत यांनी अतिशय धूर्तपणे केलेलं आहे। काँग्रेसनं तरीही एका जागेवर आपली दावेदारी कायम ठेवली। काँग्रेसला एक जागा मिळावी असे काँग्रेसचे सगळे नेत्यांची मानसिकता आहे, पण एकदा ठरलं की कुठल्या पक्षाला उमेदवारी देणार आहेत मग ते उमेदवारी कोणाला द्यायचं ते पक्ष ठरवतील। मला नाही वाटत की दुसऱ्या कुठल्या पक्षाला त्यामध्ये कुठला इश्यू असला पाहिजे। महाविकास आघाडीच्या सगळ्याच पक्षांना सगळं मिळणार नाहीये। यासाठी राज्यसभेसाठी शरद पवारांचं नाव पुढे केल्यास राष्ट्रवादी विधान परिषदेच्या एका जागेचा आग्रह करणार नाही। विधान परिषदेची एक जागा उद्धव ठाकरेंना दिली जाण्याची शक्यता आहे। तर विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेसच्या नेत्याची वर्णी लावण्यात येऊ शकते। या निमित्तानं तीनही पक्षात वाटणी होण्याची दाट शक्यता आहे। उर्वशी खोनासह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।